14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परतले आणि अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा सण म्हणून दिवाळीला दीपमांगल्याचे प्रतीक मानलं जाऊ लागलं। आज नरक चतुर्दशी या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासात असलेल्या 16,000 स्त्रियांना बंधमुक्त करत सूर्योदयापूर्वी परत येत कृष्णाने स्नान केले आणि याचीच स्मृती म्हणून प्रथेनुसार आपण सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावत आनंदोत्सव साजरा करतो। आज अश्विन वद्य अमावास्या देखील असल्याने रात्री लक्ष्मीपूजन केले जाते। अष्टदल कमलावरती लक्ष्मीची स्थापना करून तिन्ही सांजेला तिची पूजा केली जाते। माता लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते, म्हणून या दिवसाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे। दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी ऐश्वर्या कडेकर। सुरुवात करूयात बातमीपत्राला, त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासासाठी प्रयत्न सुरू, दीपावलीच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांचे अभिवचन। या दिवाळीत पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊ, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन। दिवाळीच्या निमित्ताने 21 लाख दिव्यांनी अयोध्या सजली, गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड नोंद। आणि यंदा दिवाळी साजरी करणार नाही, 15 नोव्हेंबर पासून पुन्हा महाराष्ट्रातील दौरा सुरू, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येऊ, सर्वांच्या आशा आकांक्षा आणि संकल्प पूर्ण होत अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचं स्वप्न साकार व्हावं, त्यातून आपल्या गौरवपूर्ण वाटचालीची जगाने दखल घ्यावी असे आमचे प्रयत्न आहेत। या प्रयत्नात महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे अभिवचन मुख्यमंत्र्यांनी समस्त जनतेला दिले। नमस्कार, राज्यातील सर्व जनतेला दिवाळी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा। दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो, आपल्या सर्वांच्या आशा आकांक्षा आणि संकल्प पूर्ण होत अशी मनोकामना व्यक्त करतो। दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि भरभराट आणते। प्रकाश आणि ऊर्जेचा हा उत्सव आपण त्याच उत्साहाने साजरा करूया। आपण निसर्गपूजक आहोत, आपले सण देखील तोच संदेश देतात। म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया। सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे, हे लक्षात ठेवून सण साजरे करूया। महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचं छत्र आहे। त्यांनी सामाजिक सुधारणांचा आणि जनकल्याणाचा आदर्श घालून दिला आहे। त्या प्रकाश वाटेवरूनच आपण वाटचाल करत आहोत। पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सरकार लोकाभिमुख, सर्वसामान्यांना आपलं वाटेल असं स्पष्ट केलंय। शासन प्रशासन एक टीम म्हणून आणि नागरिकांचा विश्वास संपादन करून काम करेल असा निर्णय घेतला। आज सिंहावलोकन केलं असता या निर्णयाची फलश्रुती जाणवते। या वाटचालीत आम्ही राज्याच्या विकासाला गती लाभेल, आपल्या नागरिकांचं जीवनमान उंचावेल, त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जगण्यातही सुलभता येईल, त्यांना सुविधा मिळतील असे अनेक निर्णय घेतले आहेत। ज्येष्ठांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत, माता भगिनी, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या जीवनात या विकासाचं प्रतिबिंब उमटेल असे प्रयत्न आम्ही केले आहेत आणि अविरतपणे करत राहू। महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचं स्वप्न पाहिलं आहे। महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे, त्याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार केला आहे। ही वाटचाल अशीच सुरू राहावी यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्नशील आहोत। राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद यावा, त्यांची स्वप्न साकारावीत म्हणून आपलं सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करते आणि पुढे देखील करीत राहील असा विश्वास या पवित्र सणानिमित्त मी देतो। पुन्हा एकदा सर्वांनाच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभ दीपावली। जय हिंद, जय महाराष्ट्र। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। पाहूयात काय म्हणत आहेत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी। नमस्कार, मी धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी। आपणा सर्वांना दीपावली सणाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो। हा दीपावली सण अत्यंत भरभराटीचा
आरोग्यदायी मंगलमय अशा प्रकारचा जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो. ह्या दीपावली सणामध्ये आपण पर्यावरणात सुद्धा कुठे हानी होणार नाही याची दक्षता आपण सर्वजण घेऊया, अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण सर्वजण करूया. धन्यवाद. खेडमधील प्रसिद्ध काळकाई मंदिरामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय. यावेळी खेडवासियांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि दिवाळी पहाटचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा शरयू काठ प्रकाशांच्या किरणांनी धावून निघालाय. एकाच वेळी 20,000 स्वयंसेवकांनी एकत्र येत 21 लाख पणत्या शरयू तीरावरील 51 घाटांवरती प्रज्वलित केल्या. दिव्यांच्या रोषणाईने अवघा आसमंत उजळून निघालाय. अयोध्येतील या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली असून त्याचं प्रमाणपत्र देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपालांना प्रदान करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 नोव्हेंबर पासून आनंदाचा शिधा वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागातर्फे राज्यात दीपावली निमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलाय. तरी यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणा डाळ, रवा, मैदा, पोहे प्रत्येकी अर्धा किलो असे 6 जिन्नस फक्त 100 रुपयाच्या एका संचात समाविष्ट आहेत. प्राधान्य कुटुंब, लाभार्थी, अंत्योदय अन्न योजना पात्र शिधापत्र धारकांना हा संच रास्त धान्य दुकानात मिळत आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील 2,53,144 कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित केला जाण्याची योजना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बच्चे कंपनी किल्ले बनवण्यात मग्न आहे. दिवाळी हा सण आनंदाचा आणि लहान मोठ्यांच्या आवडीचा सण. पालक देखील बच्चे कंपनीला किल्ले बनवण्यात प्रोत्साहित करते. घराच्या समोर आणि अंगणात सध्या किल्ले पाहायला मिळतात. किल्ला तयार झाल्यावरती त्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान करून किल्ल्यावरती ठेवलेले मावळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 10 नोव्हेंबरला पाचपंढरी गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन शाखेचे उद्घाटन माजी आमदार संजयराव कदम यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी त्यांच्या सोबत किशोरभाई देसाई, ममता मोरे, मानसी विचारे, ऋषिकेश गुजर आणि शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सर्व पदाधिकारी आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिक, युवासैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील मलन गावच्या आग्रेवाडी नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, शशिकांत बागे, आनंद भोजने, राहुल बामणे, संघटक प्रल्हाद विचारे, सरपंच आणि समन्वयक तसेच ग्रामस्थ, महिला वर्ग, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच नारायण गुरव यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं तर जिल्हा प्रमुख यांच्या सहकार्याने स्वागत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर एका ज्येष्ठ आजीच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. वळूयात पुढच्या बातमीकडे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं आणि या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी 15 डिसेंबरला होण्याची शक्यता होती. मात्र नाताळच्या सुट्ट्यांआधी न्यायालयाच्या कामकाजाचा 15 डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने 16 डिसेंबर पासून नाताळच्या सुट्ट्यांमुळे या सुनावणीबद्दलचा निर्णय आता थेट 2024 या नवीन वर्षात होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंब्रा येथील 22 वर्ष जुन्या शिवसेना मध्यवर्ती शाखेवरती बुलडोझर चालवण्यात आला. मुंब्र्यातील शंकर मंदिर परिसरात 22 वर्षापासून असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा ही बुलडोझर लावून पाडण्यात आली. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच इथल्या शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी कितीही मुजोरी झाली तरी मागे हटायचं नाही, एकजुटीने लढायचं असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. तर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. यावरून राजकारणी देखील चांगलेच तापल्याचं चित्र दिसून येते. मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली आणि संवाद साधलाय. यावेळी त्यांनी यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचं सांगितलंय. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलंय. 2 दिवस आराम करून 15 नोव्हेंबर पासून पुन्हा महाराष्ट्रातील दौऱ्याला
सुरुवात करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.